नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आपण भारतीय संविधानामधील पुढचा कलम अनुच्छेद 26 या कलमाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. हा कलम आज आपण समजून घेणार आहोत. या कलमात आपल्याला कोणकोणते मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले आहेत ते आज समजून घेणार आहोत आपण. भारतीय संविधान अनुच्छेद 26 यामध्ये धार्मिक संस्थांचे हक्क, फ्रीडम टू मॅनेज रिलिजियस अफेअर्स या मूलभूत अधिकार दिलेले आहेत. याची संकल्पना समजून घेऊया. अनुच्छेद 26 हा धार्मिक संप्रदाय, रिलिजियस डिनॉमिनेशन आणि त्यांच्या संस्थांना स्वतःचे धार्मिक व्यवहार स्वायत्तपणे व्यवस्थापित करण्याचा अधिकार देतो. तो धर्म स्वातंत्र्याचा सामूहिक कलेक्टिव्ह पैलू दर्शवतो. याची संकल्पना कशी आहे? अनुच्छेद 26 ची कलम आर्टिकल 26 धार्मिक संप्रदाय, रिलिजियस डिनॉमिनेशन आणि त्याच्या संस्थांना स्वतःचे धार्मिक व्यवहार स्वायत्तपणे व्यवस्थापित करण्याचा अधिकार देतो. हा कसला अधिकार देतो? तर आपण आपला धार्मिक संप्रदाय, धार्मिक व्यवहार संस्था स्थापन करण्याचा आणि स्वायत्तपणे ते व्यवस्थापित करण्याचा अधिकार आपल्याला मिळतो. तो धर्म स्वातंत्र्याचा सामूहिक पैलू दर्शवतो. याची व्याख्या काय आहे? व्याख्या समजून घ्या. अनुच्छेद 26 म्हणतो, की सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या अधीन राहून प्रत्येक धार्मिक संप्रदाय किंवा त्यांचा कोणताही विभाग पुढील अधिकार असतील. यांना काय अधिकार असतील? तर एमध्ये काय तर धार्मिक व दानशूर उद्देशांसाठी संस्था स्थापन करणे व चालवणे. बीमध्ये आहे स्वतःच्या धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करणे. सीमध्ये चल व अचल मालमत्ता मिळवणे. डीमध्ये कायद्यानुसार त्या मालमत्तेचे प्रशासन करणे. हे कलम आपल्याला कोणते अधिकार देतात, की तुम्ही तुमचे धार्मिक संप्रदाय स्थापन करू शकता. त्याचे धार्मिक व्यवहार स्वायत्तपणे व्यवस्थापित करू शकता. ओके. धार्मिक दानशूर उद्देशांसाठी संस्था स्थापन करणे आणि चालवणे. स्वतःच्या धार्मिक बाबींचे व्यवस्थापन करणे. चल आणि अचल मालमत्ता जी मिळेल धार्मिक गोष्टींसाठी मंदिरात या मॉस्कोमध्ये वगैरे ते चल अचल मालमत्ता मिळवणे, त्यांचे व्यवस्थापन करणे, कायद्यानुसार त्या मालमत्तेचे प्रशासन करणे. तर ह्या मूलभूत अधिकार अनुच्छेद 26 मध्ये आपल्याला मिळतो. ओके. याचं स्वरूप कसं आहे? तर हा मूलभूत हक्क आहे, सामूहिक हक्क आहे, ग्रुप राईट्स आहेत, फक्त धार्मिक संप्रदायांसाठीच लागू आहे. हा पूर्णपणे ॲब्सोल्यूट नाही आहे. हा कसा नॉट ॲब्सोल्यूट आहे, पूर्ण नाही आहे. आर्टिकल 25च्या अधीन राहून हे कार्य करणे आहे. ते याची व्याप्ती कशी आहे? अनुच्छेद 26 अंतर्गत 4 प्रमुख अधिकार दिले जातात. एमध्ये संस्था स्थापन व चालवणे, मंदिरे, मठ, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे, ट्रस्ट यांसारख्या धार्मिक संस्था, संप्रदाय संस्था स्थापन करणे आणि चालवणे. बीमध्ये धार्मिक बाबींचे व्यवस्थापन, पूजा पद्धती, धार्मिक विधी, धार्मिक शिस्त या गोष्टींचं व्यवस्थापन करू शकतो आपण. मालमत्ते मिळवणे, या संस्थांमार्फत जमीन, इमारत, निधी, मालमत्ता मिळवणे. पुढे ह्या मालमत्तेचे प्रशासन करणे. पण कायद्याच्या अधीन राहून या मालमत्तेची मिळवलेली जी मालमत्ता आहे त्यांचं प्रशासन करणे. ज्या धार्मिक नसलेल्या बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकते. राज्य काय करू शकते? ज्या गोष्टी धार्मिक नसलेल्या बाबींमध्ये, ज्या गोष्टी धार्मिक नाही आहेत त्या गोष्टींमध्ये राज्य हस्तक्षेप करू शकते. याची पार्श्वभूमी काय आहे? बॅकग्राऊंड काय आहे? भारतात विविध धर्म आहेत, विविध संप्रदाय आहेत. ओके. ब्रिटिश काळात धार्मिक संस्थांवर प्रशासकीय हस्तक्षेप होता. पण तो बदलून आता जे धार्मिक संस्था आहेत त्यांचा स्वतःचा स्वायत्तपणे हस्तक्षेप असेल. तेच स्वतःहूनच आपलं धार्मिक संस्थांवर प्रशासन करू शकतात. ओके. संविधानकर्त्याचा उद्देश धार्मिक स्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य अधिक नियमन यांचा समतोल साधणे हा संविधानकर्त्यांचा उद्देश होता. इतिहास काय आहे? प्रेरणा कुठून घेतली? ते आर्टिकल 18 UDHR मधून घेतलेले आहे प्रेरणा. अमेरिकन धार्मिक स्वातंत्र्य संकल्पना यातून घेतलेली आहे प्रेरणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत काय आहे? तर धार्मिक स्वायत्तता आवश्यक आहे, पण सामाजिक सुधारणा तितक्याच आवश्यक आहेत. धार्मिक स्वायत्तता म्हणजे धार्मिक स्वायत्तता असणं आवश्यक आहे, पण सामाजिक सुधारणाही तितक्याच आवश्यक आहेत. ह्या कलमाच्या संबंधित संविधानिक कलमे कोणती आहेत? तर कलम 25 वैयक्तिक धर्मस्वातंत्र्य, कलम 26 धार्मिक संस्थांचे हक्क, कलम 27 धार्मिक कर, कलम 28 शैक्षणिक संस्था, कलम 14 समानता, कलम 19 स्वातंत्र्य. ते हे काही ह्या कलमाच्या संबंधित संविधानिक कलमे आहेत. तर संबंधित कायदे कोणते आहेत? स्टॅट्युटरी लॉज कोणते आहेत?
ह्या कलमाच्या संबंधित. तर हिंदू रिलिजन अँड चॅरिटेबल एंडोमेंट ॲक्ट राज्यनिहाय, राज्याकडून वक्फ ॲक्ट 1995, प्लेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991, इंडियन ट्रस्ट ॲक्ट, सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट, IPC, BNS धार्मिक गुन्ह्यांबाबतचे कलम जे काय BNSमध्ये आले असतील ते. तर हे काही या कलमाच्या संबंधित कायदे आहेत. म्हणजे या कलमाचं उल्लंघन झाल्यास शिक्षा काय? उल्लंघनाचे प्रकार. धार्मिक संस्थेच्या धार्मिक बाबींमध्ये अनावश्यक हस्तक्षेप केल्यास ते उल्लंघन होईल. धार्मिक मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा हे उल्लंघनाचे प्रकार आहेत. धार्मिक स्वायत्ततेवर अवाजवी निर्बंध हे उल्लंघनाचे प्रकार आहेत. उपाय काय आहेत? तर रिट पिटिशन आपण आर्टिकल 32 किंवा 226 नुसार अन्वये आपण न्यायालयात, उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन करू शकतो. न्यायालयीन संरक्षण मिळतं, भरपाई व आदेश मिळतो. फायदे काय आहेत? इम्पॉर्टन्स काय आहेत? धार्मिक स्वायत्तता, अल्पसंख्याक संरक्षण, सांस्कृतिक विविधतेचे जतन, राज्य धर्म विभाजन हे याचे काय फायदे आहेत, बेनिफिट्स आहेत. सुधारणा व आधुनिक अर्थ काय? प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन काय? धार्मिक बाबी इज इक्वल टू इसेन्शियल रिलिजिएशन प्रॅक्टिस, इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस. धार्मिक प्रशासकीय बाबी इज इक्वल टू राज्य बरोबर राज्य नियंत्रणास पात्र, पारदर्शकता व उत्तरदायित्व आवश्यक. ह्या काही सुधारणा आहेत आणि याचा आता काही आधुनिक अर्थ आहे. महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणे कोणती आहेत? केस लॉज. कमिशनर HRE वर्सेस श्री लक्ष्मीमिंद्रा तीर्थ स्वामीयर 1954 मधला खटला आहे. शिरूर मठ केसेस म्हटलं जातं. धार्मिक बाबी कोणत्या? याचा प्रश्न होता या खटल्याचा की धार्मिक बाबी कोणत्या? तर निर्णय दिला धार्मिक बाबी अनुच्छेद 26 अंतर्गत सुरक्षित. आर्थिक प्रशासकीय बाबींमध्ये राज्य हस्तक्षेप करू शकते. धार्मिक बाबी म्हणजे कोणत्या? अनुच्छेद 26 अंतर्गत जे सुरक्षित संरक्षित आहेत त्यांना धार्मिक बाबी म्हटलेल्या आहेत. पण काय आर्थिक व प्रशासकीय बाबींमध्ये राज्य हस्तक्षेप करू शकते. SP मित्तल वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1983 मधला हा खटला आहे, न्यायालयीन प्रकरण आहे. ह्या खटल्यातील प्रश्न काय होता? धार्मिक संप्रदाय म्हणजे काय? याचा निर्णय देण्यात आला की धार्मिक संप्रदायासाठी आवश्यक बाबी कोणत्या? समान श्रद्धा, विशिष्ट नाव, संघटित रचना. याला ह्या गोष्टी जर फॉलो होत असतील, यांच्या अधीन राहून जर धार्मिक संप्रदायासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. दर्गा कमिटी अजमेर वर्सेस सय्यद हुसेन अली 1961 मधला हा खटला आहे पुढचा. तर ह्या खटल्याचा प्रश्न काय होता? सर्व धार्मिक प्रथा संरक्षित आहेत का? तर निर्णय दिला नाही, फक्त आवश्यक धार्मिक प्रथा संरक्षित आहेत, असा निर्णय देण्यात आला. तर रतिलाल पनाचंद गांधी वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे 1954 मधला हा खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की धार्मिक ट्रस्टच्या व्यवस्थापनात राज्य कितपत हस्तक्षेप करू शकते? तर निर्णय दिला धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही राज्याला, पण आर्थिक व्यवस्थापनात कायदेशीर नियंत्रण चालेल, असा निर्णय देण्यात आला. इस्माईल फारुकी वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994 मधला हा न्यायालयीन प्रकरण आहे, खटला आहे. या खटल्याचा प्रश्न असा होता की धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन हा अनुच्छेद 26चा भाग आहे का? त्याचा निर्णय देण्यात आला होय, पण सार्वजनिक हिताच्या अधीन राहून अनुच्छेद 26 हा व्यवस्थापनाचा भाग आहे. आता अनुच्छेद 26ची मर्यादा काय आहेत? सार्वजनिक सुव्यवस्था राखणे, नीतिपत्ता राखणे, आरोग्य राखणे, सामाजिक सुधारणा राखणे, अनुच्छेद 25च्या अधीन राहून कार्य करणे, ह्या अनुच्छेद आर्टिकल 26ची मर्यादा आहे. इतर महत्त्वाच्या बाबी, हा हक्क व्यक्तींना नाही संस्थांना लागू आहे. PILद्वारे अंमलबजावणी शक्य होईल. धर्मनिरपेक्षतेचा व्यावहारिक पैलू आहे. ओके. समीक्षा, क्रिटिकल ॲनालिसिस काय करता येईल? तर सकारात्मक बाजू काय? धार्मिक स्वायत्तता, अल्पसंख्याक हक्कांचे संरक्षण केले जाते, सांस्कृतिक विविधतेचे जतन केले जाते. आता यावर मर्यादा आणि टीका काय आहेत? तर इसेन्शियल रिलिजियस प्रॅक्टिस, चाचणी वादग्रस्त आहे. राज्य हस्तक्षेपाची सीमा अस्पष्ट आहे. राज्य कितपत हस्तक्षेप करू शकते ह्या सीमा अस्पष्ट दिल्या आहेत. राजकीय वापराची शक्यता, म्हणजे राजकीय वापराची शक्यता इथे वाढवू शकते. संतुलनाची गरज आहे. धार्मिक स्वातंत्र्य, पारदर्शक प्रशासन, अधिक संविधानिक समतोल. निष्कर्ष काय?
तर अनुच्छेद 26 हा धर्मनिरपेक्ष भारताचा कणा आहे, जो धार्मिक संस्थांना स्वायत्तता देतो, पण सार्वजनिक हित व सामाजिक सुधारणा यांना सर्वोच्च मानतो. निष्कर्ष काय? तर 26 कलम 26 आर्टिकल 26 हा धर्मनिरपेक्ष भारताचा कणा आहे, जो धार्मिक संस्थांना स्वायत्तता देतो, पण सार्वजनिक हित व सामाजिक सुधारणा यांना सर्वोच्च मानतो. तर मित्रांनो, आज आपण अनुच्छेद 26 या कलमाचा, या सांविधानिक कलमाचा, या मूलभूत हक्काचा आज आपण चांगल्या प्रकाराने अभ्यास केलेला आहे, समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हे कलम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाचं तुम्हाला चांगलं समजेल, चांगली समज येईल, चांगलं समजून घेता येईल. आणि असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.